आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेकडून सुद्धा पालघर जिल्ह्यातल्या राजोडी समुद्र किनारपट्टीवर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या अभियानात महानगरपालिकेत सहभागी झालेल्या गो शून्य संस्थेनं किनारपट्टी स्वच्छतेसाठी 20 विभाग केले होते आणि प्रत्येक विभागाच्या स्वच्छतेसाठी 500 विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी जमा केलेला कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला। त्याचबरोबर किनारपट्टीवर नागरिकांसाठी टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची माहिती देण्यात आली आणि त्या वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं। विद्यार्थ्यांनी उपस्थित नागरिकांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंविषयीची माहिती दिली। वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली। वसई विरार शहर महापालिका या ठिकाणी राजोडी बीच येथे एक 10,000 स्वयंसेवक विद्यार्थी आणि NSSचे स्टुडंट यांच्यासोबत आपण हा कार्यक्रम साजरा केलेला आहे। या ठिकाणी जो प्लास्टिकचा कचरा गोळा केलेला आहे, या सर्व प्लास्टिकच्या कचऱ्यापासून इथे लाईव्ह रिसायकलिंगद्वारे त्याच्यापासून विविध टाकाऊ पदार्थ बनवलेले आहेत आणि या टाकाऊ पदार्थाचा महापालिकेचा ब्रँडिंग करून आम्ही त्यांना विविध समाज उपयोगी संस्थांना आपण त्याचे पदार्थ देणार आहोत।